तेवढं सोडून मी असा टेप वळवून घेणार आहे। या पद्धतीने मुंडा मोजायचा आहे तुम्ही पण भरतो का। तर आपल्याला हा इथं वर घ्यावा लागला अर्धा इंच, म्हणजे हे किती वर बसलं आपलं 5 वरच बसलं। तुम्हाला सांगितलं 5 इंचाचा मुंडा टाका, तर तोच मुंडा तुम्हाला 42 साईजला जर समजा इथं 20 मुंडा असेल आकार मुंड्याचा, तर ते 20 भरणार आहे का नाही भरणार। ह्यासाठी तुम्हाला मुंडा कमी जास्त करावा लागणार आहे। कधी जेव्हा तुमचा मुंडा 18 आहे तेव्हा 5 वर बसणार आहे, याच मापाचं 42च सांगते। 18 जेव्हा मुंड्याचा आकार इथं 18 असेल तेव्हा तुम्हाला 5 वर ही रेख टाकायची, आणि जेव्हा तो आपल्याला पहिला मोजून घ्यायला पाहिजे। मग ब्लाऊजचा घ्या मोजून किंवा अंगावर घ्या, आणि त्या मी सांगितलं म्हणून पटल सुद्धा। पण दुसरा एक ब्लाऊज आला 42च साईजचा, पण त्या बाईचा मुंडा आहे 20, तेव्हा तुम्ही 5 वर जर मुंडा टाकला मी सांगितलं म्हणून, तर मग तो मुंडा किती घट्ट होणार आहे बघा बरं, हातात होणार आहे की नाही। हेच तर मी तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न करते। आणि मग आज मी तुम्हाला पाठीमागच्या भागावर मुंडा आपण जो टाकतो, तो प्रत्येक साईजला मुंडा किती घ्यायचा हा प्रश्न पडतोय प्रत्येकांना। बऱ्याच कमेंट येत आहेत मला की मुंडा कसा काढायचा किंवा कितीचा घ्यायचा, 42 साईजला कितीचा घ्यायचा, 34 साईजला कितीचा घ्यायचा, किंवा मग 36 38 ला कितीचा घ्यायचा, असे प्रश्न आहेत तुमचे। तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले की तुम्ही आपल्याला कोणत्याही साईजचा 30 32 असू द्या, 42 असू द्या, किंवा 40 असू द्या, 38 असू द्या, या साईजवर हा मुंडा काढला तर कमी जास्त होऊ शकतो। तर तुम्हाला जे चार्ट देतात बघा बाकीचे लोक युट्यूबवर, तर तसं न करता मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगितली। जेव्हा तुमचा खोल गळा आहे, आता इथे एक आपण मार्किंग करून घेऊया, जेव्हा तुमचा खोल गळा आहे तेव्हा तुम्हाला इथं किती टाकायचंय मुंडा, 5.5 टाकायचंय असं मी सांगितलेलं आहे। आणि जेव्हा तुमचा बोटनेक आहे, बोटनेक असा असतो, इथून असा 3.5 4 इंचावर असतो बोटनेक, तेव्हा तुम्ही काय करायचंय, हेच अंतर 5.5 वर जे टाकतो ते अंतर 6.5 वर टाकायचंय। आणि जेव्हा तुमचा बंद गळा आहे किंवा कॉलरचा गळा आहे, असा गळा आहे, कॉलरचा गळा किंवा बंद गळा, बघा म्हाताऱ्या आजींचे आपले बंद गळे असतात मानेपर्यंत, तसा जर गळा असेल तर तुम्हाला हेच अंतर 7.5 वर टाकायचंय। किती, 7.5। बोटनेक साठी 6.5, आणि असा खोल गळा आहे 6 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत गळे असू शकतात। तेव्हा तुम्हाला किती टाकायचंय अंतर, हे रेघ ही 5.5। परत एकदा सांगते, कॉलरच्या गळ्यासाठी 7.5 टाकायचंय अंतर, बोटनेक साठी 6.5 अंतर टाकायचंय, आणि खोल गळा इथून खाली किती असू द्या मग 5 पासून खाली, तेव्हा तुम्हाला 5.5 अंतर टाकायचंय। तर हे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। चला तर मग बघूयात आज कोणतं टॉपिक आहे। इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ, स्किप न करता पूर्ण बघा। मध्ये मध्ये स्किप करता म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम होतो। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले, आपण आज खोल गळ्याचा ब्लाऊज घेणार आहोत, तर एवढ्यावर टाकायचे आहे। आता बोट नेक घेणार असेल त्या दिवशी मी 6.5 वर टाकत असते, जिथे आपण छातीचा चौथा भाग टाकतो ते अंतर, आणि मग त्याच्यावर आपण गोल राऊंड म्हणजे मुंड्याचा आकार देऊन जो आपला मुंडा शरीरावर किंवा मग ब्लाऊजवर जो मुंडा भरलाय त्याचा निम्मे आले पाहिजेत, हे मी तुम्हाला मोजून दाखवत असते। तरी तुम्ही परत परत प्रश्न विचारताय, ह्याचं कारण एकच की तुम्ही स्किप करताय व्हिडिओ। स्किप करू नका, पूर्ण बघा, तरच तुम्हाला ह्या गोष्टी बारीक सारीक मी ज्या सांगितलेल्या आहेत कटिंग करताना त्या तुमच्या चुकतायत मग। तर बघा आता इथून पुढे तरी तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आता आज आपण बघणार आहोत हेवी साईज घेऊया जरा। आता काल परवा 32चा झाला ब्लाऊज, हेवी साईज घेऊया, 42 घेऊयात आपण। इकडे मांडते, 42 घेऊयात। तर 42 साईजचा आपण डीप नेकच बघूया, मग पुन्हा कधीतरी आपण बोट नेक किंवा कॉलर बघू, पण डीप नेकचा ब्लाऊज बघूया। डीप नेक म्हणजे 5 नंतर खाली। तर त्यातल्या त्यात आपण जरा नेहमी 10 इंचाचा गळा घेत असतो, तर आज आपण जरा 7 किंवा 8चा गळा घेऊया। मग तुम्हाला काय बदल करायचे असतात मुंड्यात आणि शोल्डर मध्ये ते पण सांगते। आता जर समजा 42 हे आहे, इथं मी तयार करते माप, उंची तयार उंची ठेवूयात आपण 13.5, आणि 42 अपर चेस्ट आणि 44 फुल बस्ट। आता याची कंबर किती येऊ शकते, तर बघा 40 कंबर किंवा 38 असू शकते, पण आपण
38 घेऊया. 38 कंबर आणि नंतर शोल्डर आहे यांची 14.5. आणि राऊंड घेऊयात आपण मुंड्याचा 18. बरोबर. हा मुंडा, शोल्डर, ही कंबर आहे, ही अपर चेस्ट, फुल बस्ट. आता बघूया आपण या मापाचं इथं कसं कटिंग करायचंय, मुंडा कसा ऍडजस्ट करायचा आणि शोल्डर पण ऍडजस्ट करायची का. तर आपण गळा किती घेणार आहोत, 7 इंचाचा पाठीमागचा. तर बघा शोल्डर कशी ऍडजस्ट करायची असते. तर आता आपण शोल्डर किती आहे, 14.5. तर 14.5चे निम्मे किती येतात, 7.25. तर 7.25 वर टेप लावून इथं खून करून घेऊया अशी. आणि इथून आपल्याला द्यायचे 5.5 वर खून करायचे अशी. सॉरी, ही नाही रेग ओढायचे कारण आपल्याला शोल्डर ऍडजस्ट करून घ्यायचे अगोदर. ही किती वर खून करून घेतली आपण, 5.5 वर. इथं पण 5.5 वर खून करून घेऊया आणि मग ही अगोदर रेग ओढून घ्यायची. आता ही रेग जी ओढली आपण किंवा खून केली 5.5, तर ती 5.5 हा मुंडा आहे का, तर नाही. छातीचा चौथा भाग कुठे टाकायचा, तर अंदाजे 5.5 वर टाकायचा. म्हणून ही रेग 5.5 वर घेतली. कधी तर डीप नेक असेल तेव्हा 5च्या पुढे जेव्हा तुमचा गळा असेल तेव्हा तुम्हाला ही 5.5 वर रेग द्यायची आहे. दुसरी, पहिली रेग आहे शोल्डरची, ही दुसरी रेग आहे, मी आकडे देते. ही आहे शोल्डरची रेग आणि ही आहे दुसरी छातीचा चौथा भाग टाकण्याची रेग. आता ह्या भागामध्ये आपण मुंडा टाकायचा आहे आणि तो मोजून मग आपल्याला 18 भरतोय का बघायचंय. 18चे निम्मे, कारण हे डबल फोल्ड असतं आपलं. आता एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, शोल्डर कशी कमी करायची, तर त्याच्यासाठी अगोदर गळा टाकून घ्यायचा. गळा किती आहे आपला, 7 इंच गळा आहे पाठीमागचा. तर 7.5 वर खून करून घ्यायचे. इथं आली. हे बाकीचं पुसून टाकते हे खालचं. आता 7.5 वर ही खून केली, तर 7 वरचा गळा जर आपल्याला काढायचा असेल तर या शोल्डर मधून किती कमी केले पाहिजे, 7.25 मधून. जेव्हा आपण 10चा टाकतो गळा तेव्हा 2 इंच कमी करतो. मग 9चा टाकतो तेव्हा 1.25, 8चा टाकतो तेव्हा 1.5 इंच आणि 7चा टाकतो तेव्हा 1.25 इंच. मग आता 1.25 इंच आपण या शोल्डर मधून कमी करायचे. ही आली 7.25 शोल्डर. कशाची आली, 14.5चे निम्मे. त्यातून 1.25 इंच. हे बघा 1.25 इंच आपल्याला कमी करायचे. 1.25, एक नंतर पुढे एक रेग 2 रेगा येतात, तेवढा आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचंय आणि मग तिथे आपल्याला हा मुंड्याची रेग द्यायची. समजलं. आता ह्या पद्धतीने तुम्ही शोल्डर ऍडजस्ट करायचे प्रत्येक गळ्याला. बघा किती सोप्या पद्धतीत मी सांगते. आणि पुढची शोल्डर पुसून टाकूया. किती कमी केले, 1.25 इंच कमी केले आपण. आता त्या 1.25 मधून आपल्याला शोल्डर पट्टी काढायची आहे. तर शोल्डर पट्टी किती काढायची, 3 इंच. आणि हा 7चा गळा इथं द्यायचे आहेत 3.5 किंवा 3.25 देऊया गळा रुंदी अशी. मग हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आणि हा गळ्याचा आकार द्यायचा. समजलं. असा झाला आपला गळा. आता इथं आपल्याला शोल्डर ऍडजस्ट करायचे. बघा कशी शोल्डर ऍडजस्ट करायची. तर या रेगेवर अगोदर छातीचा आपल्या अप्पर चेस्ट करायचंय. पाठीमागचा भाग अप्पर चेस्टनी, पुढचा भाग 44 ह्याला घेऊन पुढच्या भागाला घ्यायचं कटिंग. आता अप्पर चेस्टचा चौथा भाग येतो 10.5. हे बघा इथं आले 10.5 वर मी खून करते अशी. इथून लावूया 10.5. आता हे 10.5 घेतल्यानंतर लुजिंग पण थोडं द्यायला पाहिजे. तर किती द्यायचं लुजिंग, तर अर्धा इंच लुजिंग द्यायचं याला. कारण गळा छोटा आहे, जास्त खांद्यावर पसरणार नाहीये. इथून शोल्डर जास्त पसरणार नाहीये कारण गळा छोटा आहे. म्हणून अर्धा इंच लुजिंग दिले आणि त्याच्या पुढे आपल्याला द्यायचंय 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने हे 1.5 इंच मार्जिन. आता कंबर किती आहे, 38. 38चा चौथा भाग किती येतो, 9.5. 9.5 वर एक खून केली. तिथून 1 इंच आपल्याला टक साठी द्यायचे आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचंय. आता आपल्याला काय करायचं, हे जे मार्जिन आले आणि ही टक्सची लाईन आली, खून आली, ती जोडायची आणि त्याच्या पुढे
या पद्धतीने. आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. हे पुसून टाकते मी. लुझिंग हे द्यावंच लागणार आहे. 5 ला 6 ला 1-1 इंच द्या, म्हणजे 6 पर्यंत 1 इंच द्यायचं. 1 2 3 4 5 6 6 गळा असेल तिथपर्यंत 1 इंच लुझिंग द्या. 7 ते 8 ला अर्धा इंच द्यायचं. 9 ला पाव इंच लुझिंग द्यायचं. आणि 10 जेव्हा गळा असेल तुमचा तेव्हा अजिबात लुझिंग द्यायचं नाही. बरोबर अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा. आता इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तर तो कसा द्यायचा, तर इथून पुढे आपल्याला बघायचंय 1 इंच घ्यायचंय हे अंतर कोपऱ्यातलं, आणि याचा अर्धा करून घ्यायचंय. आणि मग आपण इथे अगोदर डॉट डॉट करून बघूया. इथं मिळवायचंय असं. आणि हा आता जो आकार आला मुंड्याचा तो मोजून बघायचा. किती भरला पाहिजे, तर आपला पूर्ण मुंडा आहे 18, तर त्याचे अर्धे किती होतात 9 इंच. मग 9 इंच किंवा 9.25 इंच भरला तर हा मुंडा आपला बरोबर आहे. कमी भरला तर आपण खाली वाढवून घ्यायचंय, आणि जास्त भरला तर वर कमी करून घ्यायचंय. तर बघूया आता आपण. मी मार्जिन सोडते वरती शोल्डरला, आणि इकडे भाई जोडण्यासाठी मार्जिन जेवढं लागतं तेवढं सोडून मी असा टेप वळवून घेणार आहे. या पद्धतीने मुंडा मोजायचा तुम्ही पण. तर मुंडा हा किती आला आपला 10 इंच भरलाय बघा, दिसत असेल तुम्हाला टेपवर 10 इंच भरलेला आहे. तर आपल्याला किती पाहिजे 9.25, बरोबर. पाऊण इंच कमी करायला पाहिजे. तर मग आपण इथं अर्धा इंच असा कमी करून घेऊया असा. आणि मग इथून एक रेख हा पुसून टाकते अगोदर, कारण हा आपला जास्त भरलाय. मग इथून आपल्याला 1 इंच तिरकं जायचंय असं. आणि मग हा आकार आपण इथून असा इथे देऊया. आता परत मोजून बघूया 9.25 भरतो का. 9.5 भरलाय. थोडा कमी करूया असा. वर घेते आता. आणि आता हा वरचा मोजून बघूया. बरोबर 9.25 वर आला. दिसतंय का 9.25 वर आला. तर हा आपला मुंडा आता परफेक्ट झालाय. तर बघा आपण ही रेख कितीवर ओढून घेतली होती 5.5 वर. दिसतीये ना हे 5.5. तर आपल्याला हा इथं वर घ्यावा लागला अर्धा इंच, म्हणजे हे कितीवर बसलं आपलं 5 वरच बसलं. हे बघा इथून ही रेख 5 वरच आली. मग आता हा मुंडा 5 चा झाला ना. तर मग 42 साईजला जर 5 चा मुंडा आपण टाकला, किंवा तुम्हाला सांगितलं 5 इंचाचा मुंडा टाका, तर तोच मुंडा तुम्हाला 42 साईजला जर समजा इथं 20 मुंडा असेल आकार मुंड्याचा, तर ते 20 भरणार आहे का नाही भरणार. ह्यासाठी तुम्हाला मुंडा कमी जास्त करावा लागणार आहे. कधी जेव्हा तुमचा मुंडा 18 आहे तेव्हा 5 वर बसणार आहे. याच मापाचं 42च सांगते. 18 जेव्हा मुंड्याचा आकार इथं पूर्ण हा जो आकार हे बघा, हा आकार जर मुंड्याचा 18 असेल तेव्हा तुम्हाला 5 वर ही रेख टाकायची. आणि जेव्हा तुमची 20 असेल तेव्हा तुम्हाला 5.5 वर टाकली. तर मगाशी बघा 10 भरलं होतं, म्हणजे ही 20 जेव्हा मुंडा असेल तेव्हा 5.5 ची लागणार आहे ही रेख, किंवा ही उंची मुंड्याची 5.5. हाच तर बदल आहे. म्हणून मी सांगत असते की मुंडा 5.5 वर 6 वर असं कुणीही सांगू शकत नाही. आणि जर सांगत असतील तर ते साप चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमचे मग ब्लाऊज मुंड्यामध्ये बिघडतात, इथं परफेक्ट बसत नाही. कारण हा मुंडा जो आर्महोल आहे तो आपल्याला पहिला मोजून घ्यायला पाहिजे. मग ब्लाऊजचा घ्या मोजून किंवा अंगावर घ्या, आणि त्याप्रमाणे ही मुंड्याची उंची ठरणार आहे तुमची. आता मी जर सांगितलं तुम्हाला इथं माझं 5 वर बसलंय, तर 42 साईजला छातीला 5 वर मुंडा टाका, तर तुम्हाला ते पटणार आहे का. बरं पटलं, मी सांगितलं म्हणून पटल सुद्धा. पण दुसरा एक ब्लाऊज आला 42च साईजचा, पण त्या बाईचा मुंडा आहे 20, तेव्हा तुम्ही 5 वर जर मुंडा टाकला मी सांगितलं म्हणून, तर मग तो मुंडा किती घट्ट होणार आहे बघा बरं हातात. होणार आहे की नाही. हेच तर मी तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न करते. आणि मग त्या व्यक्तीला काय करायला लागेल, तुम्हाला 5.5 वर द्यावं लागणार आहे ही रेख. आणि मग इथं खाली घेऊन असा मुंडा तुमचा 20 भरणार आहे. आणि ज्या व्यक्तीचा 18 आहे त्या व्यक्तीला 5 वर टाकावा लागणार आहे, तेव्हा तुमचा 9.25 किंवा 9 भरणार आहे. आणि जर समजा 22च असेल हा मुंडा, इथला मुंडा पूर्ण 22 भरला असेल, तर तुम्हाला खाली यावं लागणार आहे अजून. म्हणजे इथून खाली किती झालं मग अर्धा इंच अजून वाढवलं तर 6 वर होईल की नाही ही मुंड्याची रेख उभी. हा बदल असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की चार्ट हा आपल्याला
बनवता येत नाही. जसं तुमच्याकडे कस्टमरचे ब्लाऊज येतील किंवा कस्टमर येईल तसा तसा मुंडा बदलत राहणार आहे प्रत्येक साईजला. तर चला तर मग एवढी शंका तुमची दूर झाली असेल. आज मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी गळ्यावर शोल्डर पण कशी कमी करायची आणि मोठी साईज असेल तेव्हा मुंडा पण कसा ऍडजस्ट करायचा हे शिकवलं आहे किंवा दाखवलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आणि बघा परत एकदा सांगते, स्किप करू नका व्हिडिओ. ह्या बारीक सारीक गोष्टी मी खूप महत्त्वाच्या तुम्हाला टिप्स देत असते. चला तर मग तुमचा निरोप घेते. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि हरताळिकेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या बहिणींना. धन्यवाद.